मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे निमसोड पाटीला. दिनांक 24 सप्टेंबर 2025 ला भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ, यात्रा कमिटी निमसोडकर, त्याचबरोबर पहिलवान तुषार माने आणि अभिजित फौजी आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, मैदान कसं होणार आहे, कशा संदर्भात मैदान घेतले? श्री सोनार सिद्ध नवरात्र उत्सव मंडळ निमसोड नवरात्र उत्सवातर्फे मैदान घेतलेलं आहे. मैदानात प्रथम बक्षीस आहे 1 लाख आणि शेवटचं बक्षीस 10,000 आहे. क्वार्टर फायनलची सुद्धा बक्षिसं आहेत. मैदान रितसर पार पाडलं जाणार आहे आणि पाऊस आला तरी इथं काही मैदानावरती काही अडचण नाही. आज चोराड फाटीचं मैदान इथं चालू आहे. भर पावसात मैदान पार पडलेलं आहे. बरं, आपल्या मैदानामध्ये काय ओळख वशिला पावणार आवळा काय नाही, तसलं काय चालणार नाही. बरं, मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने नियमानं सुरू होणार का? हो. आपल्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू आहे? 20 तारखेपासून ऑनलाईन नोंदणी चालू आहे. बरं, आपले ऑनलाईन 24 तारखेला या ठिकाणी लाईव्ह लॉट काढले जाणार का? हो, आदल्या दिवशीच 23 ला काढायचे. 23 तारखेला संध्याकाळी लॉट निघणार. हा. बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदान संदर्भात? मैदान रितसर होईल. गाडी कमी जास्त आली बक्षीस रितसर दिलं जाणार का? रितसर देणार. मित्रांनो, निमसोड गावचं वैशिष्ट्य आहे, आता सगळ्यांनाच माहिती. या गावामध्ये गाडी किती येऊ द्या, अगदी 100 गाडी येऊ द्या, 50 गाडी येऊ द्या, 500 येऊ द्या, बक्षिसामध्ये बदल नसतो. उलट वाढवलं जाईल पण कमी नसतो. आणि महत्वाचं म्हणजे 1 रुपया कमी दिला जात नाही. असं निमसोडचं एक प्रसिद्ध नाव आहे गावचं. कुठलंही मैदान असू द्या निमसोड गावचं, इथं पारदर्शकता आणि रितसर आणि बक्षीस रितसर दिले जातात. मित्रांनो, आपल्यासोबत पहिलवान तुषार माने आहेत. पहिलवान नमस्कार. नमस्कार. काय सांगाल निमसोड मैदान संदर्भात? निमसोडला आता येणाऱ्या 24 तारखेला ओपनचं बैलगाडी मैदान आहे. तर फाटी समजेची माहिती आहे ना, आज एक वेगळं घडलं. कारण आज आपलं चोराडला मैदान होतं, पण वाईज फाटीवर पावसामुळे ताप झाला. सकाळपर्यंत पाऊस वाईज होता, त्यामुळं मैदान इकडे घेतलं आपण. एक काय सुद्धा पावसाची अडचण नाही, म्हणजे इथं उभ्या पावसात फाटी चालायची उगी ही फाटी. त्यामुळं 24 तारखेचं मैदान आहे, ती चांगलं रितसर रास. आणि आपली जी मैदान होती ती इथं निमसोडकरांची एकदम रास्त रितसर मैदान, नावासाठी फक्त मैदान होती ती. त्यामुळे बैलगाडी मालकांनी एकच विनंती आहे की ह्या मैदानाला तुम्ही सर्वांनी येऊन आपलं उपस्थित राहून सहकार्य करावं. पहिलवान, आता निमसोड आणि मासूर म्हणजे शिवदडे रोजचा संबंध आहे, पण मैदान कायमी तो होत असतात. पण गाडी कमी जास्त आली तर बक्षीस रितसर झाला. हो, उन्हाळी मैदानात तर इथं 50-100 गाड्या आल्या तरी बी समजा बक्षीस म्हणजे 5-1 लाख रुपये खर्च ही करते ती. आता उद्याच्या मैदानाचं 1 लाख बक्षीस आहे, 5-1 लाख रुपये खर्च आहे. जरी 200-300 गाड्या आल्या, 100 गाड्या आल्या तरी सुद्धा ही म्हणले ती बक्षीस द्यायला आणि देणार, त्यात काही विषय नाही. बऱ्यापैकी आपल्या अख्ख्या तालुक्यात म्हणजे तसं म्हणलं तरी पण घोटाळा होत नाही कुठं बक्षिसाचा. निमसोडगावचं वैशिष्ट्य आणि निमसोडगावचं वैशिष्ट्यच आहे, कारण गाड्या मैदान सारखी असते ती. उन्हाळ्यात मैदान यांची जास्त असते, त्यामुळे काय होते, उन्हाळ्यात गाड्या कमी येते त्या. त्यामुळे ह्यांच्या गावचं वैशिष्ट्यच मानावं लागेल आपल्याला. नक्कीच. बरं, ह्या मैदानाबद्दल काय सांगाल बैलगाडी मालकांना? ह्या बैलगाडी मालकांनी एकच विनंती आहे की आज हिने सहकार्य आम्हाला केलं, की एवढं चांगलं बैलगाडी अख्ख्या आम्हाला म्हणून केलेलं नाही सहकार्य. ही काय बी झालं असतं, 4 शब्द बोलली असती. अभिजित फौजीने बी आपलं लगेच इकडे मैदान घ्यायला आपलं सहकार्य केलं. हिने एवढं मोठं सहकार्य केलंय की आज एक 600-700 गाड्या होत्या त्यांची. आज एवढी वाईट परिस्थिती झाली असती, जरी एक फेरा पळून जायचं म्हणलं तरी काही सडलं नव्हतं घरी जाताना. बरोबर. तर आज ही आम्हाला फाटी उपलब्ध करून दिली हिने आपल्या खटाव तालुक्याला, तिला फायद्यात झालं. त्यामुळे यांचं एकदा आभार आहे. नक्कीच. आपल्यासोबत निमसोडगावचे युवा नेते आहेत. आणि महत्वाचं, निमसोडमध्ये जेवढे मैदान असते त्या मैदानाला गणेशचे पूर्ण प्रतिसाद असतो चांगला. गणेश कडून जाणून घेऊ. गणेश नमस्कार. नमस्कार. काय सांगशील मैदान संदर्भात 24 तारखेचं? मैदानासंदर्भात सांगायचं म्हणजे ना, निमसोड मध्ये ना ज्या वेळेस मैदान होते त्या वेळेस आम्ही निमसोड मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या वेळेस पण आम्ही एक वेगळं असं म्हणजे ना, ज्येष्ठ समालोचक असतील सुनील मोरे सरकार, कुठे आता ह्या भागात कुठे मैदान असू द्या, पण आहे ना मोरे सरकार म्हणलं की समालोचक म्हणले की मोरे सरकारांचं नाव आहे. म्हणून आमच्या कमिटीचा असा निर्णय झाला की आपलं मोरे सरकारांनी आम्ही इथे आमंत्रित करून त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार घेतलेला आहे. आणि तसेच आहे ना, 3 फेऱ्याचा बादशाह किंवा मुंबईचा बादशाह जरी म्हणलं तरी मथुर 1000 त्याला सुद्धा इथे आम्ही आमंत्रित करून त्याचा सुद्धा भव्य दिव्य सत्कार आणि राहुल पाटलांचा पण भव्य दिव्य सत्कार घेतलेला आहे कमिटी. नक्कीच. मित्रांनो, या मैदानामध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार पेडगावकर यांचाही सन्मान आहे. त्याचबरोबर बिंजोरचा बादशाह, 3 फेऱ्याचा बादशाह म्हणून ज्या बैलाची ओळख आहे, मथुर 1001 आणि मथुर बैलाचे मालक राहुल दादा पाटील, आडवली कल्याण यांचा या ठिकाणी सन्मान आहे. एक आगळं वेगळं नियोजन. आणि या मैदानामध्ये प्रत्येक मैदानाला काय ना काहीतरी निमसोडमध्ये नवीन दिसत असतं. तसे या मैदानामध्ये मथुरच्या मालकाचा आणि मोरे सरकारांचा सन्मान आहे. एक आगळं वेगळं मैदान आहे.
रितसर पारदर्शक आहे. कारण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होणार. मैदान हे अखिल भारतीय बैलगाड्याच्या नियमानुसार होणार आहे मैदान. आणि ऑनलाईन नोंद ही 20 तारखेपासून चालू होईल आणि 23 तारखेला संध्याकाळी 7 वाजता लॉट काढले जातील. ते पण तुमच्या चॅनलवर लॉट काढले जातील आम्ही. आणि मैदान हे पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही ना पहिला फेरा हे 8 वाजता सोडणारच खालनं. बैलगाडी मालकाने ना जरी लांबून जरी येणार असले तरी इथे यावं. इथं म्हणजे ना बऱ्यापैकी सोय आम्ही करू, पाणी चाऱ्याची सोय करू येत आम्ही मैदानावरती. पण आहे ना जितक्या लांबून असतील त्यांनी मैदानावरती या. आणि तुम्ही बघता इथं उभ्या पावसात गेल्या वर्षी इथं शितोवाडीचं मैदान झालं. 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत धो पाऊस पडत होता. तरी पण आम्ही ना 8:30 वाजता मैदान हे चालूच केलं होतं. ह्या उभ्या पावसात म्हटलं तरी मैदान हे पाहण्यासारखं मैदान आहे. कुठलीही अडचण येत नाही ह्या मैदानाला. नक्कीच. जातचा आता बैलगाडी मालकांना काय सांगाल? 100% लॉट 23 तारखेला संध्याकाळी निघणार का? गाडी जरी 100 आली किंवा गाडी जरी 300 आली तरी आम्ही संध्याकाळी 23 तारखेला त्या दिवशी लॉट काढणार आणि मैदान हे लवकर चालू करणार आणि उजेडासहित फायनल करणार आहे. नक्कीच. माझी जातचा आता बैलगाडी मालकांना विनंती, निमसोडकरांचं भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे 24 तारखेला. तर या मैदानाची ऑनलाईन नोंदणी 20 तारखेपासून सुरू होते. तर जे बैलगाडी मालक निमसोड पाटीला येणार आहेत त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करा. या मैदानाची ऑनलाईन नोंदणी 20 तारखेला आहे. 23 तारखेला संध्याकाळी लाईव्ह लॉट जाहीर केलं जाणार. मैदानामध्ये नोंद होणार का? मैदान आदल्या दिवशी लॉट नाही त्यामुळे मैदानात नोंद करायचा काही संबंधच येत नाही. गाडी मैदानात आमच्या ना एक निमसोड ग्रामस्थांनी 1,51,000 रुपये बक्षीस ठेवलं होतं. आणि त्यावेळेस मैदानाला आहे ना 85 गाडी झाली होती. आणि 85 गाडी असताना सुद्धा आम्ही 1,51,000 रुपये आमच्या कमिटीनं बक्षीस दिलं होतं त्यांना. त्यामुळे गाडी किती जरी आली तरी आहे ना बक्षीस जे बॅनरवर बक्षीस असेल ते बक्षीस आम्ही सगळं देणार आहे रिक्सर. नक्कीच. तर माझा आता बैलगाडी मालकांना विनंती, फक्त आहे ना ऑनलाईन नोंद करून आणि बैलगाडी मालकाने ना जास्तीत जास्त लवकरात लवकर आहे ना ऑनलाईन नोंद करून आहे ना सहकार्य करावं. बैलगाडी मालकांना विनंती आहे लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून निमसोड ग्रामस्थांना सहकार्य करा. 20 तारखेपासून ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. 23 तारखेला संध्याकाळी या ठिकाणी लाईव्ह लॉट जाहीर केले जातील. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं